नमस्कार मंडळी, मी स्वाती आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मी आज परत लाँग व्हिडिओ घेऊन आले आहे. तसं तर व्हिडिओ टाकायला उशीरच झाला, पण व्हिडिओ म्हणजे तुम्ही तर कॅप्शन बघून ओळखलंच असेल की व्हिडिओ कशाबाबतचा आहे. चला, दिवसाची सुरुवात छान अशा देवपूजा करून झालेली आहे. बघता किती सुंदर अशी पूजा वगैरे मी करून घेतली आणि किती प्रसन्न वगैरे वाटते. त्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवला, पोळी आणि आज भाजीमध्ये बटाट्याची भाजी होती. पाहू शकता तुम्ही. भाजी वगैरे बनवला आणि मिस्टरांची फर्माईश होती की ठेचा बनव म्हणून. तर त्यांच्यासाठी मिक्सरमध्ये बारीक करून असा ठेचा वगैरे बनवला. आणि चला तर मग म्हणलं श्रीजाचं थोडेसे फोटोशूट करून घ्यावे, तर तिचा एक तो छोटासा व्हिडिओ पण मी काढला. म्हणजे आज नवीन ड्रेस वगैरे घातला होता, तर चला म्हटलं की एक छोटासा व्हिडिओ वगैरे काढूया. नंतर बघता तुम्ही की किती साऱ्या बकेट वगैरे इथे झालेल्या आहेत कलरच्या. म्हणजे घराला कलरिंगचं काम चालू आहे आणि खूप सारे बकेट म्हणजे जे कलरचे आहेत ते जमा झालेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता की फायनल लुक म्हणजे तुम्हाला मी आतला कलर तर दाखवला होता मागच्या व्हिडिओमध्ये, आणि हे फ्रंट साईडचा म्हणजे बाहेरचा व्ह्यू आहे. आणि बाहेरून असा काही कलर दिलेला आहे, म्हणजे आतून पिंक कलर आहे आणि बाहेरून येल्लोमधून दिलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता बरेच काही जण म्हणतात की असं का केलं, की म्हणजे आतून वेगळा आणि बाहेरून वेगळा. पण म्हणजे जेव्हा पहिल्या वेळेसचा अगोदरचा कलर होता तो सगळीकडून पिंकच होता, बाहेर पण आत पण. पण आता थोडंसं काहीतरी चेंज करावं म्हटलं की सगळीकडे सारखाच नको. त्यामुळे आम्ही बाहेरून येल्लो दिलेला आहे आणि आतला जो आहे तो पिंक आहे. तरी तुम्ही मला कमेंटवरून सांगू शकता की म्हणजे तुम्हाला कसा वाटला तो कलर. आणि बघू शकता म्हणजे काम आणखीन पूर्ण नाही झालेलं, आतलं झालेलं आहे, पण बाहेरचं जे चालू आहे येलो कलर आता जे देत आहेत ते काम आणखीन चालूच आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी वरती छतावर आलेली आहे आणि वरतून असा काही लुक दिसतो, बाहेरचा व्ह्यू वगैरे. आणि वरती पण कलरिंगचं काम चालू आहे, पाहू शकता तुम्ही. आणि मला तर असं वाटतं की संक्रांत जवळ म्हणजे आलेलीच आहे आणि कलरिंगचं काम पूर्ण व्हायला संक्रांत येतेच. म्हणजे मला असं वाटलं होतं की लवकर होईल, म्हणजे संक्रांतीच्या अगोदर. पण असं होणार नाही, कारण काम आणखी भरपूर राहिलेलं आहे. त्यामुळे संक्रांत येतेच कलरिंग फिनिश होण्यासाठी. आणि हे म्हणजे छोटासा डॉगी दाखवण्याचा उद्देश एकच की म्हणजे आता परभणीचा उरूस जवळ आलेला आहे आणि हे मागच्या उरुसात मी घेतलेला होता छोटासा डॉगीचं पिल्लू श्रीजासाठी. आणि आता नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे उरूस आलेलाच आहे जवळ, तर उरुसांची सगळ्यांची एक्साइटमेंट असतेच. आणि नंतर सायंकाळच्या वेळेला थोडंसं बाहेर गेलो होतो आम्ही. आणि बाहेर गेलोच तर चला म्हटलं की मंदिरात पण जाऊन येऊ. आणि त्यानंतर बघू शकता असा काय व्ह्यू होता. नंतर घरी आल्याच्यानंतर रात्रीच्या जेवणात आज पुरी आणि बटाट्याच्या भाजीचा बेत होता. तर बघू शकताय किती मस्त छान पुऱ्या फुगलेल्या आहेत ते. आणि असा काही मेनू होता रात्रीच्या जेवणामध्ये. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि